इकडे बघा, हे ना बघा, आयुष्यपत गाईज खरंच 100% या बरं का, 101% तुम्ही पण असं बघायला या गाईज, खरं सांगतोय बघा. तर पूर्ण दगडाचंच केलेलं आहे पण. आणि जायला बघा ना, फक्त एकच माणूस होते तासमध्ये आतमध्ये, जागा पण किती बघा ना गाईज. बघा कसलं भारी केलंय. आणि हे ना अर्धवट राहिले, म्हणजे जसं केलंय बरं इथं गाईच, इथं पण बसण्यासाठी जसं केलंय ना तसं पण इथं करणार होते, ह्या साईडला पण करणार होते, पण त्यांनी काय घेतलं नाही मनावर करण्यासाठी. गाईज लय डेंजर आहे खरंच गाईज. मी फर्स्ट टाइम आला बघण्यासाठी, पण मी एवढं बघतोय ना आज. आता तर मी काहीच बघितलं नाही, एक तर 5-10 मिनिटं झालं फक्त इथलं खालचं बघितलंय. अजून खूप सारे काही दाखवायचंय, म्हणजे लय दाखवायचंय. आता बघा ना गाईज, आता जस्ट इकडे तर काय बघा, असं पण केलेलं सगळं कोरलेलं दगडाचं गाईज. बघा ना, ही पूर्ण दगडाच कोरलेले, पूर्ण असं वर डोंगर आहे, म्हणजे पूर्ण डोंगर आहे. त्या डोंगराच्या खाली असे सगळे कोरलेलं बघा ना, म्हणजे असं कसं कोरलं असं बघा ना गाईज. बघा असं सगळं बघा कसं दिसतंय बघा ना. ही असं आपलं कसलं डेंजर बसण्यासाठी असं बघा, कसलं भारी वाटतंय गाईज. असं आहे ना बघा, पूर्ण कसं कोरलंय बघा ह्या साईडला, असं 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 असं, आणि कधीच पडणार नाही. आणि ही इसवी सन गाईज सांगतो तुम्हाला बरं का, इसवी सनच्या पूर्वी, म्हणजे 2 पूर्वी, म्हणजे विचार करा, इसवी सन 1 आणि 2, म्हणजे इसवी सनच्या पूर्वी 2च्या काळी, ब्रिटिशाच्या काळी कोरलेलं आहे, इंग्रजांच्या काळी कोरलेलं आहे गाईज. खूप मोठा, खूप म्हणजे खूप मोठं आहे ह्या साईडला बरं का. सगळं सामान ठेवलं त्यांनी तिकडं, आणि इथं पाणी पण आहे.